हॅलो गाईज, हा आमचा 5वा व्लॉग आणि इथे आम्ही डिस्कस करतोय की आम्ही होळी कुठे साजरी करावी. आता होळी हा आमचा एकदम महत्वाचा विषय होऊन गेलेला आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे आता. आणि आता ही जोडी तुम्हाला परत दिसते आज धुळ्यात आहे. ते आपले बाकीचे सगळे ब्लॉग होते ते पुण्यात शूट झालेले होते. हा आपला पहिला ब्लॉग आहे जो धुळ्यात शूट करतोय. आणि आपले चिल्लर पंटू, हा याला मागच्याला तर पहिले पण पाहिलाय तुम्ही, उंदीर मामा. अरे तू जा रे. आणि हाय, हा पहिल्यांदा फीचर होतोय आपल्या ब्लॉग मध्ये. हा आहे मुलींचा काळीज एकमेव पियुष खलाने, मुख्यमंत्री भाजप. तर आता आमचा चालू आहे प्लॅन की यावेळेस होळी कुठे साजरी करावी. लवकरच आता आम्ही एक प्लॅनिंग केलेली आहे, 2 ठिकाणी आहेत. बघूया आता कुठे आपण जायचं फिक्स होतंय. तुम्हाला पहिले तर याला कॉंग्रॅच्युलेशन करा, याने नवीन मोबाईल घेतला आहे. तुम्हाला काहीतरी व्हिडिओत वेगळं वाटत असेल, जो ग्लो दिसतोय तो याच्या नवीन 16 Pro मधल्या कॅमेऱ्यातून दिसतोय तुम्हाला. तर पार्टी द्यायला नाही म्हणतोय, तर तुम्ही सजेस्ट करा की आम्ही कमीत कमी 5-6 हजाराच्या खर्चामध्ये काय पार्टी करू शकतो. जिओ आम्हाला स्पॉन्सरशिप देतोय. ये भगवान क्या जुलूम है. काय चालू आहे तुमचं? पेढे कशासाठी? मैं भी तो अनाथ हूँ, मुझे भी एक निवाला खिलाओगी? मला पहिले पेढे दाखवले तुम्ही. केतन नको थांबवूच नको तू. हे एवढं हे काय दिलंय? एक अर्धा पेढा खाल्ल्यानंतर आपला इंद्रजित सत्पूर प्रेम बघा, प्रेम. लोक एका तांदळाच्या दाण्याचे 7 भाग करून खातात. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. आता तुम्ही चमकले असणार, आम्ही इकडे अचानक कसं पुढे आलो. आता याच्यासाठी आम्हाला घ्यायचंय कवर. आता काय बोलू, या एवढे कवर घेऊन ठेवलेले आहेत मोबाईलसाठी, पण याच्या कवरच कमी पडतात. एकाला 3 नंबर आलेले. याला आहे ना 150 कवर असल्यानंतर पण परत एकदा कवर घ्यायला कसं काय निर्लज्जासारखं येऊ शकतो तू. अरे माझ्याकडे 7-8 आहे. कोई आदमी इतना गिरा हुआ कैसे हो सकता है. दुखार के वापस जाता हुआ. 250 हेलो, दानिश भाई जिंदा रहते थे ना तो किसी का नाम ही नहीं रहता था भाई. मतलब क्या 15+? हेच ते दुकान जिकडे केतनला त्याच्या चामुंडा त्याच्या आवडीचं कवर भेटेल तिकडे असं आम्हाला वाटतंय. काय दुःख आहे, फोनचं कवर सापडत नाही. इतक्या जागे होऊन रिजेक्शन घेऊन सुद्धा भाऊ खंबीरपणे प्रयत्न करताना. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? कसे बसलेत बघा जरा, 7 जन्मांपासून खाल्लं नाही असे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? अरे हो इथं राहिला ना रे, आपल्याला विचार करायचा रे. डिस्कस करतोय की आम्ही होळी कुठे साजरी करावी. A few minutes later. हे काय हरकत आहे केट्या? हे काय हरकत चालू आहे तुमची? अरे कहना क्या चाहते हो? आता देवीदास मधून खतरनाक मस्त हादळून हे इकडे पोचले ते लक्ष्मी आईस्क्रीमला. बाय द वे लक्ष्मी आईस्क्रीम
हे धुळ्यातलं सर्वात बेस्ट आईस्क्रीमचं दुकान आहे. चीट मिल आहे, चीट मिल. काय चीट डे चालू आहे तुझा आज? कशाला जातोय तू जिमला? चीट डे साठी. मित्रांना खाऊ घालायचं इतकं पुण्य लागणार आहे तुला. तू डायरेक्ट तुझे पोरं सुद्धा नावं काढतील की त्या काळात पप्पांनी काकांना खाऊ घातल्याचं पुण्य माझ्या पोरांना. ते पोरं डायरेक्ट 10वीला पहिल्या नंबरने पास होतील. माझा आशीर्वाद आहे आजच्या आईस्क्रीममुळे. ये दोगला आदमी है, हम इसकी बात पर भरोसा नहीं कर सकते. आज या ठिकाणी केतन भाऊ चहा भरतायत. घेते आता घेते. क्या कर रहा है यार तू? मतलब मजाक है क्या? One day later. आज या ठिकाणी आम्ही निघून गेलोय. त्यासोबत आहे स्वतः दिग्विजय भाऊ. पहिल्यांदा फीचर होत आहे आपल्या लॉग मध्ये. एवढे सेक्सी बॉय और दुले. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आमचे गोलू शेठ शिवाय आमची होळी अधुरी आहे. नमस्कार भाऊ. गाडी चालवू दे आता. जरा इकडे बघा, जरा तुम्ही तोंड दाखवा इकडे. होळीमध्ये घुसान तुम्ही. पियुष बद्दल काय बोलू मी याला? याच्याबद्दल शब्दच नाही माझ्याकडे. बद्दल या लोकांना काय सांगू माझ्या ब्लॉग मधला? बोलायलाच काही नाही माझ्याकडे. शब्द नाही आणि त्याचं कर्तृत्व पण काही नाही. काहीच कर्तृत्व नाही. कम्प्लीट फेल्युअर. आम्ही पोहोचलो आता आमच्या ड्रीम डेस्टिनेशनला. काय वाटतंय सर तुम्हाला? असे आपण दरवेळेस गाडीवर एक काहीतरी तुमचं बोलणं ऐकतो. आज तुमचं इकडे. आज मी माझ्या जुन्या मित्रांना भेटून खूप भारावून गेलेलो आहे. त्याच्यामुळे एक वेगळा आनंद आहे. आणि त्यातल्या त्यात अजून होळीचा दिवस असल्यामुळे आनंद डबल झालेला आहे. आनंद भारावून एकदम. आणि माझा आनंद या शब्दाच्या मागची द्विगुणित झालाय. आणि आमच्या आनंदाचा मी आनंद का म्हणतो याचं तुम्हाला उद्या स्पष्टीकरण तुम्हाला आम्ही मध्ये गेल्यावर देतो की आम्हाला आनंद का झालेला आहे. आता तुम्हाला आपले आयटम लोक दाखवतो. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. कसं वाटतंय मग तुम्हाला? आम्ही हिरवे पिवळे निळे काळे सगळ्या रंगांमध्ये एकत्र दिसतोय आम्ही तुम्हाला. डोळ्यात येऊन ओळखीत आहे होळीला. जर तुम्ही डोळेकर असाल तर नक्की डोळ्यासाठी. तुम्ही जर बाहेर गावाला असाल तर डोळ्यासाठी नक्की डोळ्याला. बघा वेगळा प्राणी दिसतोय आम्हाला एक. कसा दिसतोय हा? पहिल्या व्लॉग नंतर पहिल्यांदा याला घेऊन आलोय आम्ही. आणि आता आजचा भाग राहील. ये चुप है. जय श्रीराम.
वाटतंय दादा, कसं वाटलं तुम्हाला या वेळेसचं सेलिब्रेशन? वरती आहे ना? पण आता घरी जायचे वांदे आहेत की जरा ऊन पडलेलं. मग आणि तुम्हाला काय म्हणणं आहे आजचं हे जे सेलिब्रेशन नंतर हा ब्लॉग संपवण्यासाठी एक तुमच्याकडनं चांगला एक उत्स्फूर्त शेवटचा काहीतरी पाहिजे शेवट बोलावा तुम्ही. काय गार्डन हो गया है, अभी वर्ती हो गया है लुधियाना. आणि या दिवसाची आम्ही भाऊंचा मजा- जो रंग चढलाय तुम्हाला आता घरी जाऊन बघावं लागेल आता खरं तर. कुठून उतरणार आहे कुठून त्यांचा आता मला कलर काढावा लागतो ते बघावं लागेल आता. त्याला बाय बाय. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है.